सावधान. धम्मपद 188 आणि 189. 189वी गाथा. दोन गाथा एकदम पाहणार आहोत आपण कालच्या सारख्याच. आणि बुद्धवग्गातली गाथा क्रमांक 10 आणि 11. बहुं वे शरणं यन्ति पब्बतानि वनानि च आरामरुक्षचेत्यानि मनुष्या भयतज्जिता नेतं खो शरणं खेमं नेतं शरणं उत्तमं नेतं शरणमागम सब दुःखापमुच्यति. इंटरेस्टिंग आहे आणि प्रॅक्टिकल गाथा आहे परत ही. आणि थोडा धक्का देणारी पण आहे. कारण आपण ज्या ज्या गोष्टीला महत्त्व देतो सुरक्षिततेसाठी, भयातून मुक्त होण्यासाठी, दुःखातून मुक्त होण्यासाठी आपण कशाला तरी शरण जात असतो असं म्हटलेलं आहे. आपलं कुठेतरी शरणस्थान असतंच. या गाथांचा अर्थ असा आहे, इथून सुरुवात करू आपण चर्चेला आणि अभ्यासाला. बहुंवे, पहिली गोष्ट भयतज्जिता, मनुष्या भयतज्जिता. मनुष्य काय करतात? भय टाळण्यासाठी किंवा भय त्यागण्यासाठी, भयापासून दूर जाण्यासाठी, भीतीपासून वाचण्यासाठी काय करतात? बहुं वे शरणं यंती, ते पुष्कळ ठिकाणी शरण घेतात, शरण जातात, कशाच्या तरी आश्रयाला जातात. तर माणसं भयामुळे पर्वत, वने, वन, उद्यान, वृक्ष, चैत्य, आता हे त्या काळातले आश्रयस्थान आहेत, जेव्हा माणसं या ठिकाणी आश्रयाला जायची. पर्वतामध्ये म्हणजे गुहेमध्ये किंवा एखाद्या अडचणीच्या ठिकाणी, अशा ठिकाणी राहायचं का जिथं पटकन कुठल्या प्राण्यांचा अटॅक होणार नाही, किंवा घनदाट वनामध्ये. आणि उद्यानं त्यावेळेला असतील, तयार केली असतील. आणि वृक्ष, काही लोक मोठ्या वृक्षाच्या छायेमध्ये किंवा काही अशा सोयी करत असतील. ढोलीमध्ये म्हणतो आपण, एक मोठा वृक्षाचं खोड आहे त्याच्यामध्ये, तशी वाचण्यासाठी तिथं, भयापासून मुक्त होण्यासाठी तिथं आश्रय घेत होती. आणि आणखीन एक महत्वाचा मुद्दा सांगितला, चैत्य. आता चैत्य लेण्या ह्या राजाश्रयानंतर निर्माण झालेल्या आहेत. आणि तिथं काही लोक, काही भिक्षू हे कायमच वास्तव्याला राहत आलेले आहेत. तर ते चैत्य लेण्या, लेण्यामधले जे ह्या बनवलेल्या असतात खोल्या, आता आपण लेण्या पाहतो त्याची रचना कशी आहे, तर त्या अतिशय म्हणजे वेगवेगळ्या खोल्या आणि सुरक्षित राहण्यासाठी बनवलेल्या त्या खोल्या दिसतात. आणि पूजा अर्चा करण्यासाठी, भयापासून वाचायचं तर पूजा अर्चा केली पाहिजे. तर ते पूजा अर्चेची पण सोय त्या ठिकाणी आपण पाहतो, स्तूप बांधलेले असतात आणि तिथं मग या पूजा अर्चा चालतात पूर्वीपासून. आता ते तसं राहिलं नाही.
आता फक्त व्हिजिटला जातात तिथे निमित्तानं आणि सगळेच लोक जातात. पण पूर्वी ती कायमची राहण्याची ठिकाणं होती. तर माणसं भयामुळे पर्वत, वन, उद्यान, वृक्ष, चैत्य इत्यादी पुष्कळ गोष्टींचा आश्रय घेतात. परंतु यातला एकही आश्रय हा संरक्षण देत नाही, मंगलकारक नाही, हितकारक नाही, कायमची सुरक्षितता देत नाही आणि ते उत्तम पण नाही. असे आश्रय घेऊन कुणीही दुःखापासून मुक्त होत नाही. असा थोडा धक्कादायक हा तर धक्कादायक विषय आहे हा खरं म्हणजे. आपण ते यालाच महत्त्व देतो. आता आधुनिक याच्यामध्ये आणखीन आपली शरणस्थानं बदलत चाललेली आहेत. आपली घरांची रचना, आपल्या कॉलन्यांची रचना, वस्त्यांची रचना, कॉलन्यांची रचना, पूर्वीच्या काळी जी गावं होती, गावं, गावं तटबंदीमध्ये असायची. म्हणजे गावाला गावाला चहूकडून ते तटबंदी असायची आणि वेस असायची, दरवाजा असायचा. तिथूनच गावातल्या आतल्या लोकांचा प्रवेश व्हायचा. आणि गावाबाहेरची लोक जी होती, अं, वेशी बाहेरची लोक, ती मुख्यतः महार आणि मांग आणि जे भटकन ते लोक होते ते असे पालं करून तिथं राहायचे गावाच्या बाहेर. परंतु गाव जे असायचं हे स्वतःला सुरक्षित करण्यासाठी ते तटबंदीचा आश्रय घ्यायचे, म्हणजे तटबंदी असायची त्याला. आणि पुन्हा राखणदार पाठी बाहेर जागले, वेसकर म्हणायचे त्याला, वेस राखणारे, आणि ते बहुधा महार असायचे. तर ते आणि मातंगांकडे जे बाकीचं काम असायचं, गावाचे काय झाडू बनवायचे, केरसुण्या बनवायच्या, कारण त्याला ते एक ताड ते पाण्यात भिजवायचं आणि मग त्याच्यापासून ते हे जे काही कमावतात त्याचे मग ते झाडू तयार करायचा. त्याला ते एक विचित्र नावच आहे, लक्ष्मी. केरसुणीला लक्ष्मी म्हणतात, झाडूला लक्ष्मी म्हणतात खेडेगावामध्ये. आजही म्हणतात बहुतेक. लक्ष्मीची पूजा पण केली जाते. केरसुणीवर पण काही कुंकू आणि हळद टाकून त्याची पूजा केली जाते. दोरखंड, जे ज्या शेतीला उपयोगाच्या ज्या गोष्टी आहेत, मुसके मुसके मला वाटतं तेच तेच बांधायचे, मुसके बैलांना यांना वगैरे वगैरे. तर हे गावाबाहेरचे लोक अशा प्रकारे काम करायचे आणि गावातले लोक, बाकीचं गाव हे तटबंदीमध्ये आश्रयाला असायचं जणू काय. तर ते त्यांचं आश्रयस्थान. तर हे सगळं भयातून मुक्त होण्यासाठी, कारण मोकळं जगणं म्हणजे इतरांचं आक्रमण किंवा प्राण्यांचं आक्रमण, अं, जे काय म्हणतात, काही लोक असे चोरी करण्यासाठी, गाव लुटण्यासाठी, तर ते तटबंदीमध्ये हे गाव असायचं. इथं त्यांना ते सुरक्षित वाटायचं. आज सगळं पडलेलं आहे, आता सगळं पडझड, ते गावं राहिलीच नाही तशी. आता गावं म्हणजे सगळी शहरीकरण झालंय गावांचं. तालुक्यांचं तर झालं, पण आता गावांचं पण, गावामध्ये आता सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू पासून सगळ्या सोयी आहेत. फोन आणि मोबाईल आणि गाड्या, आणि काही काही गावं तर आता रेल्वे लाईनला पण जोडलेली आहेत. म्हणजे आता सगळं बदललेलं आहे. तर
ही जी या गाथांमध्ये जी गोष्ट सांगितली ही त्या काळातली आहे, जेव्हा सुरक्षिततेसाठी लोक अशा गोष्टींचा आश्रय घ्यायचे, पर्वतात राहायचे. पूर्वीचा जो आदी मानव वगैरे जो होता, त्याची सुरुवात तर अशा याच्यातूनच झाली. पर्वतामध्ये, वनांमध्ये, उद्यानामध्ये, वृक्षांच्या आश्रयाने, मोठमोठाले वृक्ष, आणि नंतर चैत्य, जे आपण मगाशी चर्चा केली. तर हे असं का? जसं इतर प्राणी पण आश्रयासाठी त्यांची खोपे तयार करतात, नाही का? त्यांची घरं तयार करतात, काय म्हणतात त्याला, अं, हम्म, घरट ते घरट. घरटी तयार करतात. काही काही घरटी तर खूप कलात्मक असतात, नाही ना? ते उलट टांगलेलं ते सुगरण, खोपा म्हणतात, खोपा पण म्हणतात त्याला. खोपा, खोपा, खोप्यामध्ये खोपाबाई, सुगरणीचा चांगला, आहे ना? बहिणाबाईचं आहे ना काहीतरी ते गाणं. तर ते म्हणजे बरोबर आहे काही, ते. हा, तर निसर्गातून निर्माण झालेला प्राणी हा दुःखातच असतो, भयातच असतो. आणि त्या भयातून वाचण्यासाठी निसर्गानंच प्रत्येक प्राण्याला सुरक्षिततेसाठी काही गोष्टी अं, दिलेल्या आहेत. आणि त्याच्यातून परमनंट सुरक्षितता मिळत नाही, परंतु दुःखामुळेच खरं म्हणजे हे सगळ्या गोष्टी निर्माण होतात. भयामुळे जगण्याची इच्छा, आणि परमनंट जगू शकत नाही. त्याच्यामुळं वाटणारं भय, आणि भयातून तात्पुरती का होईना सुटका करण्यासाठी अशा गोष्टी. आणि आपण आधुनिक याच्यामध्ये अं, ज्या ज्या गोष्टी सुरक्षिततेसाठी करतो, त्याच्यामध्ये आपण कितीतरी गोष्टी घेऊ शकतो. जसं आता आपण म्हणजे पैशामध्ये सुरक्षितता, हे तर सगळ्या जगामध्ये तो मुद्दा आहे, की आपल्याला कायम आपल्याकडे विनिमयाचं साधन पाहिजे. विनिमय म्हणजे पैसे देऊन काही घेऊन स्वतःला सुरक्षित करता येऊ शकतं. म्हणून पैसा हा सुरक्षिततेचं एक फार मोठं साधन आहे. पैसा असेल तर असं वाटतं का आता आपण काही करू शकतो. पैशाशिवाय पान हलत नाही असं म्हणतात. ते काही अंशी सत्य पण आहे. परंतु पैसा असलं म्हणजे आपण परमनंटली आपण यातनांपासून, दुःखापासून किंवा भयापासून पण आपण मुक्त होऊ शकतो, असा काही कोणाचा अनुभव नाही. कधी कधी तर ज्यांच्याकडे जास्त धन असतं, पैसा असतो, साधनं असतात, ते जास्त भीतीखाली वावरतात. जास्त भय असतं, हे चोरीला जाईल का काय, आणि त्याची भीती परत, हे याचं कोणी अपहरण करील का काय, आपल्याला कोणी फसवेल का काय, हे संपत्ती नेण्यासाठी आपल्याला मारतील की काय, किंवा मारून टाकतील की काय, आपल्याला फसवतील की काय, असे अनेक प्रकारची ती भीती असते. म्हणजे संपत्ती ही भयमुक्त होण्यासाठी असते, गरजा भागवण्यासाठी. म्हणजे गरजा नाही भागल्या तर भीती वाटते. भूक लागली आणि खायला नाही, तर मग कसं होणार? मग पैसा पाहिजे, पैसे पाहिजे, म्हणजे काहीतरी खाता येतं. कपडे नाही तर मग सुरक संरक्षण कसं होणार ऊन वारा पाऊस याच्यापासून? मग पैसे पाहिजेत. आजारी पडले, दवाखान्यात जायचं, पैसे पाहिजे.
प्रत्येक गोष्टी पैसा हा विनिमयाचं साधन आहे. म्हणून पैसा आणि पैसा देणारी साधनं, पैसा निर्माण करणारी साधनं, ते साधन नसेल तरी भय असते. म्हणजे जॉब असेल, आपला नोकरी असेल, आणि नोकरी ही पैसा देते. पैशामुळं आपण गरजा भागवतो. म्हणजे पैसा म्हणजे नोकरी गोत्यात येऊ नये म्हणून अनेक प्रकारे प्रयत्न केले जातात. म्हणून नोकरी नोकरी जॉब हा टिकून तर राहावाच, पण तो चांगल्यात चांगल्या दर्जाचा असावा. मग आपण संप, मोर्चे, उपोषण काही ते करतात. तर संरक्षणासाठी. कारण ते नसेल, चांगली सुरक्षितता नसेल, चांगली नोकरी नसेल, किंवा त्याच्यातून चांगले पैसे मिळत नसेल, तर मग भीती वाटते. कसं होणार? महागाईची, आजकाल तर कसं महागाईची भीती. महागाई हा सुद्धा भीतीला भीतीचं एक फार मोठं नेहमीच असणारं कारण आहे. आणि ते सर्वसामान्यांना जास्त असतं. ज्यांच्याकडं पैसा असतो त्यांना महागाईची भीती नाही, पण सामान्यांना रोजच भीती असते. कारण सामान्यांचा जो तुटपुंजा पगार असतो, पैसे असतात, त्याच्यात ते गरजा भागवू शकत नाही. म्हणजे नेहमीच भयाखाली जगतात. आणि काही राजकीय परिस्थिती अशी असते की जे सर्वसामान्य आहेत त्यांना सामान्यच कसे राहतील, आणि भयाखाली कसे जगतील, आणि आपल्या आश्रयाला कसे येतील. म्हणजे आपल्याला त्याच्यातून कसं आपला हेतू साध्य करून घेता येतो, विशेषतः निवडणुकीमध्ये. आणि आपलं कसं भागेल, आपण सत्तेत कसं राहू, तर हेही भयाखालीच असतात. सत्ता नसल्यावर भय असतं यांना. सामान्य माणसाला खायला प्यायला लिहायला नसलं की भय असतं. हे सगळे भयाखालीच जगतात. आणि हे भय, दुःख, या दुःखावरच फार मोठं मार्केट चालतं. गरजांवर, आणि गरजा भागल्या नाही तर यातना, त्रास. म्हणून माणसांच्या यातना, त्रास याच्यावरच फार मोठं मार्केट चालतं. आणि मग ते माणसाला माहिती नसतं की हे सगळं असं एवढं एवढं हे काय म्हणतात, एवढं मार्केट एवढं मोठं कशामुळं. तर ते पुढं पुढं फक्त गरजा भागवण्यासाठी नसतं. मग शान शौक, स्पर्धा, ह्या ज्या माणसाच्या विकृती आहेत मनातल्या, स्पर्धा करणं, दुसऱ्यापेक्षा चांगलं, दुसऱ्यापेक्षा वेगळं, निराळं. कारण त्याच्यात पण अहंकाराची सुरक्षितता आहे. म्हणजे अहंकार पण हे भयाचं फार मोठं कारण आहे. मी सत्काय दृष्टी, मी म्हटलो की मग मला सगळं सुरक्षित पाहिजे. मला जे वाटतं ते मला करता आलं पाहिजे. तर तो मी जो आहे, तृष्णा, तर त्या मीला जपण्यासाठी, त्या अहंकाराला जपण्यासाठी, गरजांना जपण्यासाठी, म्हणजेच भयाला जपण्यासाठी हे सगळे उपद्व्याप असतात. आणि मग त्याच्यामुळे मार्केट वाढतंय. आणि मग उलाढाल्या, म्हणजे उलाढाल्या पण भयापोटीच परत. स्पर्धा, स्पर्धेत उतरलो, स्पर्धेत आपण टिकून नाही राहिलो, तर मग आपण जगू शकणार नाही. हा एक निसर्गाचा नियम पण आहे, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. जो जगायला फिट आहे तोच जगू शकतो. बाकीच्या बाकीचे प्राणी हे प्रवाहाच्या ओघामध्ये नष्ट होतात. जे जगायला योग्य आहेत तेच जगतात. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. जे जग जे जगायला पात्र आहेत, अं, जे जगण्याला योग्य आहेत, ज्यांच्यात जगण्याची शक्ती आहे, ज्यांच्यामध्ये स्वतःला
वाचवण्याची शक्ती आहे. जे दुसऱ्यावर आधिपत्य गाजवू शकतात तेच जगतात, बाकीचे मरतात. म्हणून जे दुर्बल प्राणी असतात ते नेहमी दुसऱ्या सबळ प्राण्यांची शिकार बनतात. बडी मछली छोटी मछली को खा जाती है, हा एक व्यापारातला नियम आहे. असं असं चाललेलं ते सगळं भयच आहे. माणसाचं जीवन म्हणजे भयच असतंय. परंतु ते एवढी आपण साधनं जमा केलेली असतात की आपल्याला असं वाटतं की आपण आता वाचत वाचत चाललो, म्हणजे आपण वाचलो असं वाटतं. आणि सगळं करून या सगळ्यांना शरणस्थान असं पण म्हटलेलं आहे. म्हणजे कशाला तरी शरण जाणं. आता एवढे जेवढे आपण चर्चा करतो हे सगळी शरणस्थानं, पैशाला शरण जाणं, जसं इथं म्हटले पर्वतांना शरण जाणं किंवा उद्यानाला शरण जाणं, वनांना शरण जाणं, वृक्ष, चैत्य, म्हणजे आपण आता गुहा म्हणतो, गुफा, याच्यामध्ये प्राणी पण राहतात त्या गुहेमध्ये, आणि माणसं पण कौशल्याने त्यांना हटवून स्वतः राहत होती पूर्वी, असतील तशी शिकारी, अं, आदिवासी लोक किंवा अं, प्राचीन जे माणसं असतील, आदिमानव ज्याला आपण, ते अशा प्रकारे एक तर स्वतः ते तसं तयार करतील, नाही तर दुसऱ्यांनी तयार केलेलं हिसकावून घेतील. असं पण, तर असंच हे चालत आलेलं आहे. आणि आजही आपण स्पर्धा जे पाहतो ते स्पर्धा हे स्वतःला वाचवण्यासाठी जास्त असते, दुसऱ्याच्या पुढं जायचं, तर त्याच्यातून आपण सुरक्षित राहू असा भ्रम असतो. ते काही वेळ वाचतो माणूस त्याच्यातून, काही वेळ साधून घेतो, परंतु तो म्हणजे ही ही एक अविद्येतून निर्माण झालेली ही इच्छा, तृष्णा, ही आपल्याला संपूर्णपणे सुरक्षित करते का, म्हणजे संपूर्ण दुःखातून मुक्ती करून देते का? सगळं मिळालं, हा आता काय राहिलं नाही, अशी अवस्था कधीतरी येते का कोणाची? का सगळं आता काय करायचं राहिलं नाही, बस झाला आता, हे बस कधीच होत नाही. मरायला टेकलेला पण माणूस तो म्हणतो काहीतरी राहिलं, अजून हे राहिले ते राहिले, म्हणजे भयाखाली आणि चिंतेखाली तो जगत आलेला आहे. आणि मृत्यूच्या वेळेला सुद्धा त्याला तेच भय सतावतं की मी गेलो तर कसं होईल, किंवा कोणाचं कसं होईल नाही, मी गेलो तर मग त्याची जी तृष्णा असते ती म्हणते आता, अरे बापरे, हे राहिलं ना, मग ते हे कुठं ठेवलं, ते कुठं ठेवलं, माझे पैसे कुठं कुठं आहेत, आणि ते सुरक्षित राहतील का, ते असं होईल का, आणि ते तसं होईल काय, मग त्याला म्हणजे भय जे असतं ना, हे सतत सतत भयाखाली जगणं चाललेलं असतं. आणि कशाचा आश्रय घ्या, त्या भयातून मुक्तता नाही, किती असू द्या आणि कोणी असू द्या. म्हणजे खालच्या जातीतला असो नाही तर वरच्या जातीतला असो, एखादा क्षुद्र प्राणी असो किंवा महाकाय प्राणी असो, अत्यंत गरीब दरिद्री असो नाही तर मोठा धनवान असो, सगळ्यांना भय असतंय. आणि म्हणून ते वेगवेगळे आश्रय निर्माण करतात. शरणं, तर ह्या दोन गाथा असं सांगतात की कशाचाही आश्रय घ्या तर तो उत्तम नाही, तो कल्याणकारक नाही, तो तात्पुरता आहे.
तात्पुरतं संरक्षण मिळतं, परंतु भयातून संरक्षण नाही मिळत. दुःखापासून तो दुःखापासून मुक्ती नाही मिळत हे सगळं करून. म्हणजे दुःखमुक्ती किंवा भय दूर दूर करण्याचं, भयापासून मुक्त राहण्याचं शरणस्थान हे वेगळंच आहे. ही गोष्ट याच्यातून सांगायची. आणि ते अर्थातच बुद्ध धम्म आहे, संघ नाही. बुद्ध धम्म मूळ जी शिकवण आहे ती धम्म विनयाचीच आहे म्हणतात. धम्म म्हणजे बुद्ध धम्म, धम्म आणि विनय म्हणजे वर्तन कसं करावं ते, ही मूळ शिकवण आहे. हे बुद्ध धम्म संघ हे नंतर निर्माण झाले असावेत. म्हणजे आपण धम्म ऐकण्यासाठी आपण इतरांवर अवलंबून असू शकतो, कारण सगळ्यांना स्वतःच शोध घेता येत नाही. फार एखादा बुद्धासारखाच माणूस किंवा माणसातलं ते बुद्धत्वाचं जे अंग असतं जागृतीचं, की स्वतःच जागे होऊन स्वतःला समजून स्वतःच दुःखापासून मुक्त करायचं, असं स्वतंत्रपणे काम करणारे फार कमी असतात. फार कमी, नाही के बराबर. म्हणजे असं ते सहज दिसणार नाहीत असे बुद्ध लोक. असे काय रस्त्याने दिसत नाहीत ते. कारण सामान्य माणसांची संख्या, प्राण्यांचा तर विचारत नाही, कारण बुद्धत्व माणसाला शक्य आहे. तर सामान्य माणसांची संख्या ही बहुजन आहे. आता बुद्ध जे म्हणतात ना, बहुजन हिताय बहुजन सुखाय, कारण हे अशीच जास्त बहुजनच भयाखाली असतात आणि बहुजनच दुःख भोगत असतात. बहु म्हणजे मेजॉरिटी लोक. आणि बुद्ध जागृत असणारे हे क्वचित असतात, जे आत्तसरणं करतात. आत्तसरणं आत्तदीप, स्वतःलाच ते जागृतीने पेटवतात. पेटवतात म्हणजे प्रज्वलित करतात. आणि मग काया वेदना चित्त मनोधम्म हे सगळं अस्तित्व जे आहे हे जागृतीच्या प्रकाशात येतं. मग तिथं दुःख दिसतं, दुःखाचं कारण दिसतं आणि तिथल्या तिथं निवारण होतं. आणि कशालाही शरण जाण्याची आश्रयाला जाण्याची खरं म्हणजे आवश्यकता राहत नाही दुःखमुक्तीसाठी. बाकी तात्पुरता पर्याय म्हणून ते करणं हे निसर्गानं दिलेलं हे आहे. निसर्गानं असुरक्षितता दिली, दुःख दिलंय, भय दिलंय. आणि त्यामुळे निसर्गाच्या आधारे, निसर्गातल्या गोष्टींच्या आधारे त्याच्यावर, त्या भयावर तात्पुरती मात करण्याची शक्ती किंवा कौशल्य हे प्रत्येक प्राण्याला दिलेलं आहे. त्यामुळे काही साधनं मिळाली नाही तरी माणूस काहीतरी असं शोधतो का तिथं लपून राहतो, तिथं दडून बसतो, तिथं आश्रयाला जातो, त्याचा आधार घेतो आणि तात्पुरती सुरक्षितता मिळवतो. म्हणजे एकदम सोसाट्याचा वारा आला आणि पाऊस सुरू झाला तर माणूस पटकन कुठेतरी जाऊन उभा राहतो. जिथं काहीच नसतं तिथं झाडाखाली उभे राहतो. झाडं असतील तिथं झाडाखाली, किंवा एखादं पत्र्याची शेड असेल किंवा काही असेल किंवा एखादं घोंगट तरी अंगावर घेणार पोत्याचं. आजकाल छत्र्या आहेत, रेनकोट आहेत, म्हणजे संरक्षण. तर माणूस हा स्वतःला वाचवण्यासाठी काहीतरी करतोच. कारण नैसर्गिकपणे त्या भीतीतून वाचण्यासाठी कशाचा तरी आश्रय घेणं, शरण
शरणस्थान शोधणं ही एक प्राण्यांची माणसांची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. पण माणूस बुद्धिमान असल्यामुळे, हुशार असल्यामुळे, तो हुशारीनं तो स्वतःची सिक्युरिटी, स्वतःला सिक्युअर करणं, सिक्युरिटी स्वतःच तो तयार करतो किंवा सिक्युरिटी तयार करणाऱ्या लोकांच्या साधनेला सामान्य लोक बळी पडतात. त्याच्या सिक्युरिटी असो नाही तर नसो, तशा प्रकारचं कधी कधी मार्केटिंग पण केलं जातं. सिक्युरिटीचं मार्केटिंग है ना. हे वापरा, तुम्हाला कोणती चिंता राहणार नाही. हे असं करा, तुम्हाला कोणती कोणती कशाची गरज भासणार नाही. इन्शुरन्स, इन्शुअर असलं म्हणून माणूस सुरक्षित राहतो. त्याला वाटतं आता इन्शुरन्स आहे, तर तात्पुरती सुरक्षितता मिळते, त्याचा फायदा होतो. परंतु इन्शुरन्सनं तात्पुरताच फायदा होईल. मृत्यूचं किंवा भयापासून मुक्तता नाही, दुःखापासून मुक्तता नाही. जो बेसिक बेसिक प्रश्न आहे तो तसाच राहतो. तसं एकूणी असं दिसतंय. मग कोणतं खरं शरणस्थान आहे? कशापासून भयमुक्ती मिळेल, कशापासून दुःखमुक्ती मिळेल, या विषयाकडे आपोआपच वळावं लागतं. पहिल्या या ह्या दोन गाथा ज्या आहेत, पहिल्या म्हणण्यापेक्षा त्या बुद्धवग्गूच्या प्रवाहात आलेल्या ह्याच ज्या दोन गाथा आहेत, ह्या लक्षात आणून देतात की भयापासून, दुःखापासून मुक्त व्हायचं असेल तर आपण कशालाही शरण जाऊन ते काम होत नाही. ते फक्त बुद्ध आणि धम्म. आता बुद्ध म्हणजे काय? बुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत अवस्था. जागृतीला जे दिसतं ते धम्म, म्हणजे जीवनाचं स्वरूप, जगण्याचं स्वरूप, कार्यकारण भाव, प्रत्यक्ष समुत्पाद, हे कळणं. ह्याच्यातून खरी सुरक्षितता मिळते आणि भयमुक्ती मिळते. कारण भ्रम दूर होतो, मीचा भ्रम दूर होतो, मृत्यूचा पण भ्रम दूर होतो. कारण मृत्यूलाच घाबरतो ना, आणि मृत्यू तर अटळ आहे. काही करा, आपण दिसेनासं होणं हे सत्य आहे. आता सध्या दिसतोय, नंतर नाही. हे लक्षात घ्यायचं असेल तर आपले घरातलेच जी गेलेली माणसं आहेत त्यांची आठवण केली तरी पुरेसं आहे. कुठे कुठे गेली, कुठे आहेत ते? म्हणजे दिसेनासं होणं हे जसं अस्तित्वात येणं, काहीच नाही कशातून, काहीच नाही तिथून काहीतरी निर्माण होतंय असं वाटतं. म्हणजे अचानकच, कधी काही काही गोष्टी अशा अचानकच, अचानक म्हणण्यापेक्षा त्याला कार्यकारण भाव आहे, परंतु काहीच नाही तिथं काहीतरी निर्माण होतं. म्हणजे शून्यातून काहीतरी निर्माण होतं आणि परत शून्यात विलीन होतं. म्हणजे अरायझिंग, पासिंग, निर्माण होणं, लयात जाणं. मग ते कोणतीही गोष्ट असो, कोणत्याही अगदी अणुरेणूपासून एक पेशीय प्राण्यांपासून बहुपेशीय माणसासारख्या प्राण्यापर्यंत गुणधर्म एकच आहे. तर हे असंच आहे. त्यामुळे आपण याच्यातून आपण वाचू शकत नाही, परंतु याच्या भयातून मुक्त होऊ शकतो. कारण याच्यातून वाचण्याचा प्रयत्न म्हणजे जन्म, जरा, व्याधी, मरण, याच्यातून जन्म तर हातात नव्हता, झाला. आता आपण आलो, अस्तित्वात आलो, जगायला सुरुवात झाली. आता पुढं काय?
पुढं म्हणजे जशी परिस्थिती येईल त्याप्रमाणे जगणं, परिस्थितीला शरण जाणं, परिस्थितीच्या अधीन होणं, जे आता आपण चर्चा केली. कारण आता जगणं सुरू झालं, जीवन अस्तित्वात आलं, जगणं सुरू झालं. आता जगण्यासाठी धडपड, वाचण्यासाठी धडपड, सुरक्षिततेसाठी धडपड, भयातून वाचण्यासाठी धडपड, मरण येऊ नये म्हणून धडपड, आजार होऊ नये म्हणून धडपड. हे सगळी जी धडपड चाललेली आहे, हे सगळं करूनही शेवटी दिसेनासंच होतंय. मग हे जर सत्य आहे, तर मग आपोआपच डोक्यातला भ्रम दूर होतो. जी गोष्ट धरून ठेवलेली आहे, धारणा धारणा आसक्ती, ज्याचं नेहमी ध्यान करत राहतो सुरक्षिततेसाठी, वाचण्यासाठी, ते काहीच कामाला येत नाही. कारण दिसेनासं होतं, अस्तित्व हे दिसेनासं होतं. जोपर्यंत अस्तित्व आहे तोपर्यंत हे मुक्तीचं काम करून टाकलं पाहिजे. म्हणजे दुःखमुक्तीचं काम, भयमुक्तीचं काम. त्याला दुसरा इलाज नाही. आणि ते कशाच्या आधारे होणार, ते कशाच्या शरणानं होणार, तर बुद्ध शरणानं, धम्म शरणानं. ते कसं, तर बुद्ध आपल्यातलीच जागृत अवस्था आहे. बुद्ध म्हणजे ज्याच्यामुळे बोध होतो ते, ती बोधीची अवस्था म्हणजे जागृतीची अवस्था. ती परिपूर्णतेला गेली का दुःखमुक्ती झाली. म्हणजे अस्तित्व ही पर्सनल गोष्ट बनत नाही, जीवन ही पर्सनल गोष्ट बनत नाही, ती अनात्म बनते. सभ्य धम्मा अनात्मा. धम्म म्हणजे जीवनातले सगळ्याच गोष्टी. जीवनच धम्म म्हणजे जीवन. हे सगळी जी चर्चा आपण केली, ही जीवन आणि धडपड, भय, दुःखमुक्ती, भयमुक्ती, आणि जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ही धडपड, हे सगळं धम्म या संज्ञेत येतं. आणि हे जे ज्याला दिसतं ते बुद्ध म्हणजे जागृती. आणि ते जेवढं जास्त दिसतं, क्लिअर दिसतं, स्पष्ट दिसतं, तेवढा धम्म स्पष्ट कळतो. दुःख कळतं, दुःख समुदय कळतं. आणि ते कळालं की मग निवारण व्हायला सुरुवात होते, हे दुःखमुक्ती. आणि कशाला आश्रय घेण्याची, कशाच्या आधारावर हे काम नाही होत. हे आत्तशरण म्हणजे जिथं आत्त आहे, म्हणजे जिथं आपण आहोत ते अनात्म आहे. पण जिथं आपण आहोत ते अस्तित्व आहे. हे काया, वेदना, चित्त, मनोधम्म, इंद्रिय, जगणं, हे सगळं जगणं, जीवन, जिवंतपणा, फिलिंग, वेदना, हे जाणवतंय. इथंच कनेक्ट होऊन याचं भान, याची जागृती, सत्य पाहणं, सत्य अनुभवणं, दुःख सत्य, कारण सत्य, निवारण सत्य आणि मार्ग, तर तिथंच जागेवरच आहे. त्यामुळं कुठं वनात जाण, उद्यानात जाण, चैत्य पाहान, लेण्या पाहान, घरदार, अमकं धमकं, हे तात्पुरतं ठीक आहे. व्यवहार आहे हा, एक नैसर्गिक व्यवहारच आहे जणू काय. हा नैसर्गिक व्यवहार. पाऊस आला तर तिथं कुठेतरी आश्रयाला उभं राहा, नैसर्गिक आहे. आपोआपच ते होते. प्राणी पळतात आणि माणसं पण. ऊन लागलं सावलीला उभं राहा, तहान लागली पाण्याचा आश्रय घ्या, पाणी प्या, है ना, कपडे घाला, दिसत नाही तर चष्मा वापरा.
ऐकू येत नाही तर मशीन वापरा. लोकांशी बोलायचं तर कॉम्प्युटर काय हे सिस्टम वापरा. म्हणजे कसं माणसाने जेवढं त्याला ज्या गरजा आहेत त्या गरजा भागवण्यासाठी माणसानं बुद्धिमत्तेनं सगळ्या गोष्टी निर्माण केल्या किंवा निर्माण झाल्या. त्याच्या आधारित हे चाललेलं असतं, परंतु तरी शेवटी काहीतरी राहतच. म्हणून चर्चा करावी लागते, परत ते तिथंच यावं लागतं. सगळं असूनही परत तिथंच यावं लागतं. अरे काय भानगड आहे, सगळं आहे तरी पण असं असं मोकळं मोकळं का नाही वाटत, असं मुक्त का नाही वाटत, असं शांत झोप का नाही येत, असं भय का वाटतंय, असं एकटेपणा का वाटतो, एकटेपणा एकाकीपणा. निराधार असल्यासारखं. सकाळी गाणं मला आठवते, इस भरी दुनिया में कोई भी हमारा न रहा, गैर तो गैर हुए, अपनों का सहारा न रहा. म्हणजे याला कायम भीतीच असते, म्हणजे कुणीतरी आपलं असावं. म्हणजे हा एकटेपणा का माणसामध्ये. तरी जीवनाचं सत्य स्वरूप त्याच्या लक्षात येत नाही, त्यामुळे रडगाणं करतो. संगीत हे रडगाणच आहे एक प्रकारे, माझं मत आहे. सुरेल रडगाणं आहे. काय पाहिजे संगीतातून, काय पाहिजे. म्हणून वेगवेगळे संगीतातले राग हे वेगवेगळ्या भावना आहेत, आणि त्या भावनांच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी त्या भावनांच्या आधारे तो राग अं, निर्माण होतो, नैसर्गिकच होतो. नैसर्गिकच आहे. निसर्ग हे रडगाणच आहे ना. बरं का? आणि त्याच्यातून एक प्रकारे इतरांचं संरक्षण पण मिळतं. कारण गाणं हे ऐकवण्यासाठीच गात असतो माणूस, स्वतःला का होईना किंवा इतरांना का होईना, पण तो गाणं गाणारा कलाकार हा नेहमी श्रोत्यासाठी आणि टाळ्यांसाठी आणि स्तुतीसाठी भुकेला असतो, आणि पैशासाठी पण. आणि बहुतेक कलाकारांचं शेवटी हे काहीच राहत नाही. संरक्षण संरक्षण पूर्ण राहत नाही. काहींचं तर धनही जातं. चला, आता कोणाची नाव घेऊन आपण जास्त बोलू शकत नाही. उदाहरणं खूप आहेत, पण ते कसं आहे की सगळे संदर्भ मग आपल्याकडे पाहिजेत. कोणाचं काय काय झालं, पण हे सगळं पाहण्यापेक्षा आपलं पाहिलं, स्वतःचं पाहिलं पाहिजे. आणि काही गोष्टी अनुभवाच्या पण आहेत. तर कशाच्या आश्रयाला जाणं हे तात्पुरतं आहे. त्याच्यातून भयमुक्ती आणि दुःखमुक्ती होत नाही. तात्पुरती सोय आहे ती. नथी मे शरणं अय्यं, बुद्धो मे शरणं वरं. वरं म्हणजे श्रेष्ठ. कुठलंही कुठलंही शरणस्थान हे नाही आहे आपल्यासाठी. अन्य अन्य कोणतेही शरणस्थान नाही. बुद्ध हे शरणस्थान आहे, धम्म हे शरणस्थान आहे, संघ हे नंतर जोडलेलं आहे. नंतर त्या काळात असेल समजा, परंतु आणि ते संघासाठी असेल की एकमेकांना मदत करा. आता त्या अर्थानं संघ म्हटला तर मग जे जे कोणी बुद्ध धम्माच्या मार्गावर आहेत ते सगळे संघ आहेत. त्याचा कपड्याशी काही संबंध नाही. भिक्षू वस्त्र घाला, नाही तर पांढरे घाला, नाही तर कलरफुल घाला, नाही तर उघडे राहा.
दुःख आतमध्ये आहे आणि तिथं सुरक्षिततेची गरज असते. आणि ती सुरक्षितता दुःखमुक्तीतूनच मिळते, भयमुक्तीतून मिळते. उद्या आपण वेगळा विषय घेऊ, याच्या पुढचा. गडी थांबा, तटबंदी. हम्म. परत बोला. हा, हा, काय म्हटले तुम्ही? हे आपले जे खेडे जे असायचे पूर्वीचे, तर त्या हा, काळामध्ये हा, गडी हा गडी हा प्रकार संरक्षणासाठी प्रामुख्याने असं दिसते. म्हणजे बरेच खेड्याची रचना म्हणतात. हा हा, खेड्याची रस्ता. हा, खेड्यांची रचना तशी त्यावेळेस होती. तटबंदी होती ती, म्हणजे ते असं ते गडी वगैरे तयार करायचे. ते संरक्षणासाठीच असते. बरोबर आहे ना. हा, किंवा ते महसूल वगैरे काय असेल ते त्यावेळेस. जे असेल ते, हा, हम्म. ते एक व्यवस्था आहे, व्यवस्था. हा. आणि अं, थोडं आपण पुढच्या काळात गेलं तर औरंगाबाद सारखं शहर जे आहे, म्हणजे आता त्याला आपण संभाजी, तर तिथे देखील हेच म्हणजे तटबंदी हे आपल्याला म्हणजे किल्ल्यासारखं ते दरवाजे वगैरे भडकलगे ह, किंवा तिकडे म्हणजे बरीचशी आहेत, म्हणजे आता मी आता बरीचशी बघितली त्याच्यात. हं, तर ते संरक्षणासाठीच होतं ना सर, बरोबर. बरोबर आहे, हम्म. बरोबर. हम्म. पण आता सगळं गावच बाहेर आलंय. नाही आता सगळं हो गावच बाहेर आली तर तटबंदी का? म्हणजे ते आता हो ती त्यावेळची ती व्यवस्था होती, त्यावेळची ती हो रचना होती. आणि अं, ते कुणाचं तरी ते एक हे असतं, म्हणजे काय म्हणतात, एक डोकं पण असतंय. त्यावेळीची ती गरज होती. त्यावेळची ती गरज हम्म. होती. त्याच्यामध्ये डोकं, बुद्धिमत्ता, कौशल्य वापरून हा असं असं केलं तर आपण सगळेच सुरक्षित राहू म्हणून सगळेजण ते काही गोष्टींमध्ये एकमताला येतात. मग त्याच्यातून पण ती त्याच्यात आपण व्यवस्था एक आता. हा, हा बलुतेदारी आलुतेदारी हा पण प्रकार त्यातलाच आहे. हम्म. मागे अशी चर्चा झाली होती आपली हा, या संदर्भात झाली होती. आणि जे गरीब किंवा जे अतिशय म्हणजे कमकुवत जो समाज होता तो बाहेर त्यावेळेस राहायचा, असं काहीतरी होतं त्यावेळेस. म्हणजे अशी चर्चा झाली होती आपली त्यावेळेस. हम्म, हम्म. हम्म. तर गावातली जी 12 बलुतेदारी म्हणतात, हम्म, हम्म. वेशीच्या आतली, तर ते व्यवसायानुसारच होती. तर ते व्यवसाय करणारे आणि गावाच्या गरजा भागवणारे लोकच बहुधा ते गावाच्या आत असतील. आणि तटबंदी गावाची आज पण आहे ना. आज पण आहे, परंतु तटबंदीचं बंधन आज नाही. नाही आज नाही, आ- प्रत्येकाची तटबंदी एक वेगळी असते. कुटुंबाचे विचार म्हणजे ती तटबंदीच आहे. समाजाचे विचार ही एक तटबंदीच आहे. आपलं आपलं घर. माणूस त्याच्या बाहेर जात नाही कधी. हो, बाहेर जावं लागतं तो भाग वेगळा, पण आपल्याला असं वाटतं का हा हीच माझं इथंच हेच माझं शरणस्थान आहे. माझं घर म्हणजे माझं शरणस्थान असं वाटतं बरोबर आहे. कुटुंबाला. प्रत्येक जण तो विचार करतो ना. करतो, बरोबर आहे. परंतु आपण बाहेर पण काम करतो ना. घर चालवण्यासाठी सुद्धा आधार हा बाहेरचा असतो. नोकरी घरात नाही ना, नोकरी बाहेर आहे समजा, किंवा सुरक्षित, व्यवसाय बाहेर आहे. परंतु तो त्या तटबंदीत सुरक्षित वाटतो ना तो. संध्याकाळ झाली की तो घरीच येतो. घरीच येतो. आणि तो समाजात कुठे जर बाहेर जरी जायचं असलं हो, तर शक्यतो आपली लोक पाहतो. हो, आपली जात, आपले लोक, आपली बरोबर लोक आहे. आपले लोक पाहतो जिथे आपल्याला सुरक्षितता मिळेल, संरक्षण मिळेल. सुरक्षित. हा, जातीचे लोक जातीचे नसतील तर किमान ओळखी पाळखीचे लोक. वेगवेगळे प्रकार असू शकतात आपल्या म्हणण्यामध्ये. मग त्यामध्ये त्याचा समज तो वेगळा असतो, तो मनोधम्म त्यावेळेस तो वेगळा. नातेवाईक, बरोबर. ओळखीचे, आधी आधी नात्यातले लोक, मग गावाकडचे लोक, मग माझ्या जेवढा लांब जाईल तेवढ्या शहराकडचे लोक. म्हणजे अशी अशी आता समजा कुठे समजा याच्यात गेले तर
फॉरेनला जाऊन राहणारे लोक त्यांची त्यांची मंडळं स्थापन करतात आणि ती त्यांच्या देशातली पण असतात, त्यांच्या जातीतली पण असतात, शहरातली असतात, राज्यातली असतात. म्हणजे महाराष्ट्र मंडळ किंवा कुठं पंजाबी लोकांचं एक वेगळंच हे असेल किंवा काय असेल, मद्रासी लोकांचं. जेवढे दूर जातात तेवढे ती मंडळं स्थापन करतात, म्हणजे तिथं ती सुरक्षितता वाटते आणि काही गरजा पण भागतात. कारण आणि दुसरी गोष्ट, एकमेकांना समजून घेणारे, भाषा एक असल्यामुळे एकमेकांना समजून घेणारे, कम्युनिकेशन करायला एक मोकळीक राहते, बोलायला, बोलण्यासाठी, म्हणजे देवाणघेवाण होते. तर त्याच्यामुळे ती मंडळं तिथं ती स्थापन होतात. तर म्हणजे सगळी मानवी प्रवृत्ती आहे एक प्रकारे, स्वतःला सुरक्षित करण्याची, आहे आहे गट शोधण्याची, गट गट तयार करण्याची. आपला कुटुंब हा सुद्धा एक जैविक गट आहे तो, म्हणजे नैसर्गिक आपल्यातूनच निर्माण झालेली संतती. मग म्हणजे वाडवडील, आपण मुलं आणि ते असं, म्हणजे आपले रक्तमासाचे जे लोक आहेत, जवळचे नातेवाईकातले जे विशिष्ट गट असतं, कुटुंब जे असतं, ते आपल्याच म्हणजे ते जैविक संबंध आहेत, बायोलॉजिकल रिलेशन, नातेसंबंध. मग त्यांचा तो एक नैसर्गिक गट तयार होतो. हा प्राण्यांमध्ये पण असतो, है ना. म्हणजे आता प्राण्यांमध्ये पण असतो, म्हणजे कोंबडीने जर तिने 21 दिवस जी अंडी उबवलेली असतात आणि त्याच्यातून जी पिलं बाहेर पडतात, ती वेगवेगळ्या ह्याच्यातली असतात, परंतु ती एकाच कोंबडीच्या पाठीमागे असतात. आणि त्या ती दुसरी पिलं त्याच्यात नाही मिसळत, किंवा ही कोंबडी दुसऱ्याच्या पिलांना आपल्या ह्याच्यात नाही हे करत, सामावून घेत. हे नैसर्गिकच आहे. ते जैविक संबंध जे असतात हे इमोशनल पण असतात, भावनिक पण असतात. माझे लोक, माझी माझं कुटुंब, माझं. तर हा एक नैसर्गिक भाग आहे तो. पण ते असं, गाथा असं म्हणते की हे संबंध सांभाळले म्हणजे आपण सगळ्या भीतीतून मुक्त होऊ आणि सगळ्या, म्हणजे जे खरं भय आहे ते जगण्याचं आहे. म्हणजे मृत्यू नको, नष्ट नको व्हायला काहीच. जे नष्टप्राय आहे, नष्टच होणार आहे, ते नष्ट व्हायला नको, ही जी धारणा आहे, ही जी भावना आहे, ह्याच्यातून हे सगळं अविद्येतले संस्कार आहे ते. तर ते लक्षात आल्यानंतर आपण काय सगळं म्हणजे नको असं नाही म्हणत, नको म्हणू शकत नाही, परंतु आपण अडकू शकत नाही अशा गोष्टींमध्ये. या व्यापक विचार जेव्हा येतो ना, मग मग तिथं कुटुंब हीच माझी सुरक्षितता आणि माझी जात हीच माझी सुरक्षितता आणि मग माझे लोक म्हणजे याच्यातच माझी सुरक्षितता, मग इतर हे बाहेर. तर आपण काय म्हणतो, संस्कारित अस्तित्वात जगतो. आणि जे संस्कार समान असतात, सारखे असतात, भाषेचे संस्कार, जातीचे संस्कार, अ, जैविक संस्कार. जसं आता, म्हणजे आता व्यापारी लोकांची जर संघटना निर्माण झाली, तर ते व्यापाराच्या संस्कारातून ती संघटना गरज म्हणून निर्माण होते. किंवा कामगार संघटना, अधिकाऱ्यांची संघटना, विद्यार्थ्यांची संघटना, म्हणजे सगळ्या ज्या संघटना ज्या तयार होतात या सुरक्षिततेसाठी आणि समान काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये म्हणून होतात. आणि ती गरज संपली का मग ती माणसं बाजूला होतात. म्हणजे कोणतीच गोष्ट, आता आपण म्हणतो, आता कुटुंब सुद्धा, पूर्वीची जी एकत्र कुटुंब होती ती आता एकदम
कमी 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 होत होत हम दो हमारे दो पर्यंत ते आलं आणि आता हम दोच राहिलंय. होत चाललंय की काय असं, अशी पण एक अवस्था येते. म्हणजे ते नैसर्गिकच आहे ते. कारण ज- हा शेवटी काहीच नाही म्हटलं बघ. दोन हम दो और डब्बे हम दो और आले आणि मग शेवटी मैं अकेला, चल अकेला चल अकेला, तेरा झालं राही सगळं. छूटा. ते निसर्ग आहे. हे कसं शून्य आहे. शून्य. हा शेवटी मी येतो, मी एकटा. हा आणि मी पण मला सुरक्षित नाही करू शकत पूर्ण. मी तरी कुठे स्वतःला पूर्ण वाचवू शकतो एकटा जरी राहिला तरी. तेच. मग जीवनाचं स्वरूप वेगळंच आहे. त्यामुळे मी आणि इतर अनेक असं काही नाही. त्या गरजा आहेत, त्या फक्त तात्कालिक गरजा आहेत. शून्यातूनच निर्माण होतं आणि शून्यातून शून्यातच लयात शून्यातच लयात जातं. तर हे लयात. जीवनाचं स्वरूप लक्षात घेऊन आपल्याला ते जगलो वागलो तर मग मुक्ती आहे. म्हणजे दुःखमुक्ती, दुःख तर असणारच आहे परंतु दुःखापासून मुक्ती. दुःख हम्म. जाऊ शकत नाही कुठे. दुःख दुःख आपण नष्ट नाही करू शकत, पण दुःख समजून घेऊन अनासक्ती निर्माण होऊ शकते. ते निब्बाण. ते आता हे खूप काय म्हणतात, एकदम आतमध्ये घुसू शकत नाही आपण ह्या विषयांमध्ये. त्याला काही टप्पे, जागृतीचे काही टप्पे पार पाडत पाडत ते आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो. सध्या आपलं कसं आहे की भागवत भागवत तात्कालिक आपल्या गरजा भागवायच्या आणि पुढे चालायचं.